आपल्या महायुतीचा मेळावा होता। सर्व पक्ष म्हणजे आमचे मित्र पक्ष भारतीय जनता पार्टी, RPI, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं हे आज एकत्र मेळावा होता। त्या मेळाव्यामध्ये प्रसादजी आणि राहुल शेवाळे साहेब आणि हे सर्व आले होते। खरं म्हणजे आज जो मेळावा आहे हा खरं लोकांना आम्ही एकत्र केलं आहे आणि इलेक्शनला आमची कशी रणनीती आहे हे करण्यासाठी आम्ही हा मेळावा घेतला होता आणि लोक सर्व तयार आहेत आपल्याला जिंकून यायचं। सर्व लोक महिला बिला आपण तुम्ही बघितलं असाल की मोठ्या प्रमाणात खरं प्रमुख कार्यकर्ते आले होते, म्हणजे गटप्रमुख नव्हते, काय बूथ प्रमुख नव्हते, चांगल्या प्रकारे लोक आले, त्याने ते चांगलं केलं। हाँ, पूर्व जो आमदार है वो काम बंद करने वाला बोल रहा हूँ मैं कि उसने चालू होने वाला काम बंद करता है कभी भी। अविनाश ने भी वही बताया, मैं भी वही बताया, जो हमारा अनुभव है वो अनुभव हम लोगों ने बताया उनको। काम SRA का जो काम चालू है वो बंद किया उसने खाली पैसे के लिए। और चेंबूर का विकास करने का है, जो झोपड़पट्टी है मैं वो झोपड़पट्टी मुक्त चेंबूर करने का सोच रहा हूँ। कितना ये जो कार्यकर्ता सपोर्ट करेंगे वो हिसाब से अपन काम करेंगे कि चेंबूर में बहुत सारा झोपड़पट्टी है, बहुत सारा लोग कैसे कैसे रहते हैं, गरीब जनता है, तो वो सबको अपना घर पक्का घर जो SRA का तरफ से जो बिल्डिंग बनता है वो अपन बनाने का कोशिश बहुत सारा करेंगे। कुछ खास मुद्दे होंगे आपके? और ये चेंबूर झोपड़पट्टी मुक्त और प्रदूषण मुक्त। हा जो कार्यक्रम होता तो आमचे चेंबूर विधानसभेचे उमेदवार श्री तुकाराम काते साहेब यांच्यासाठी सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी मेळावा, कार्यकर्ता मेळावा म्हणा या दीपावली महोत्सव म्हणा, त्या अनुषंगाने सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा होता आणि याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती आमचे सर्वांचे लाडके खासदार राहुल शेवाळे साहेब, प्रसाद लाड साहेब, राजेश शिरोडकर साहेब असे प्रमुख उपस्थिती आज या कार्यक्रमाला आम्हाला लाभली होती। टीका टिप्पणी म्हणजे काय, त्यांनी 10 वर्षात काही केलंच नाही ना। आज पण आपण बघा कुठेही चेंबूरची जी परिस्थिती आहे ती चेंबूरची परिस्थिती एवढी बिकट आहे की ट्रॅफिक म्हणा, पर्यावरण म्हणा, इकडच्या SRA डेव्हलपमेंट म्हणा, प्रत्येक ठिकाणी आज SRA डेव्हलपमेंट थांबवलेलं आहे आणि त्याला कारण म्हणजे इकडचे जे आमदार आहेत ते। मग असं का होतं की तुम्ही प्रत्येक वेळी विकासकांच्या बिल्डरच्या बाजूने बोलता? तुम्हाला इथे लोकांनी निवडून दिलं आहे, तुम्हाला बिल्डरनी निवडून नाही दिलं आहे। प्रत्येक वेळेला म्हणजे तो घाटला असेल, चेंबूर कॅम्प असेल, खडी मशीन असेल, प्रत्येक ठिकाणी बिल्डरची बाजू घेतली। त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याचशा लोकांना त्यांच्या रोषाला सामोरं जावे लागले, कारण का हा आमदार काही करतच नव्हता। आणि म्हणून आता चेंबूरवासियांनी ठरवलं आहे की आता काही झालं तरी चालेल, पण यंदा आपल्याला बदल हवा आहे आणि तो बदल आम्ही काते साहेबांच्या रूपाने करणार आहोत। आम्हाला एक असा व्यक्ती इथे पाहिजे जो या चेंबूरचा विकास करेल, चेंबूरला प्रगतीपथावर नेईल, चेंबूरचे जे अडकलेले प्रोजेक्ट आहेत, जे प्रकल्प आहेत ते पूर्ण मार्गावर लागेल, असं आमचं सगळ्यांचं चेंबूरवासियांचं म्हणणं आहे। आणि यावेळेला लोकांच्या मनात एकच आहे, यंदा बदल हवा आहे। एक छोटासा संमेलन होता ज्यामध्ये सर्व पक्षी आपण एकत्र आले, महायुती आली आहे आणि महायुतीने उमेदवार माझ्या बाबांना घोषित केलेला आहे। तर ते एक छोटंसं घरातला कार्यक्रम म्हणतात ना की सगळे येऊन एकत्र आम्ही भेटलो आहे, थोड्याशा गोष्टी इकडच्या तिकडच्या केलेल्या आहेत आणि थोडंसं जेवणाचा कार्यक्रम आपण केलेला आहे, जेणेकरून बाबांना जे सपोर्ट करणारी टीम आहे त्यांचे काही विचार आणि काही सजेशन्स असतील तर ते आपण घेतलेले आहेत। आणि नक्कीच मला असं वाटतं जे वातावरण आज इथे निर्माण झालेलं आहे तर विजय नक्की बाबांचा होईल। जे त्यांचं विजन आहे, झोपडपट्टी मुक्त त्यांना चेंबूर करायचं आहे किंवा ट्रॅफिक मुक्त करायचं आहे किंवा पोल्युशन मुक्त करायचं आहे, तर नक्कीच त्याला यश मिळेल, कारण त्यांना पाठबळ एवढा चांगला मिळाला आहे सर्व पक्षांचा। आणि त्यांचं पहिल्यापासूनच सर्व पक्षीय लोकांकडे एक रिलेशन होतं, एक बॉन्डिंग त्यांनी पहिल्यापासून होती, ती त्या बॉन्डिंगचा उपयोग आज नक्कीच झालेला आहे आणि ते आज खंबीरपणे बाबांच्या पाठीशी उभे राहिलेत। त्याबद्दल मी सर्व पक्षांचे खूप खूप आभारी आहे आणि येत्या 23 तारखेला नक्कीच दिवाळी साजरी करू ही माझी म्हणजे असे स्वतःवरती विश्वास आहे की नक्कीच आम्ही या 23 तारखेला विजयाची दिवाळी आम्ही साजरी करू। हां,
विश्वास है उतना ही और लोगों पे भी उतना ही विश्वास है, क्योंकि आज लोगों ने उतना 10 साल में जो डेवलपमेंट होना चाहिए वो खुद उनके मुंह से आज सुनाई। जहाँ जहाँ मैं प्रचार के लिए मैं घूम रही हूँ या मैं किसी को मिलने के लिए जा रही हूँ, तो उनका रिस्पांस मुझे काफ़ी आ रहा है कि जो 10 साल में जो डेवलपमेंट होना चाहिए चेंबूर का वो हुआ नहीं है। और जो अणुशक्ति नगर में पिछले के 5 वर्ष में जो काते साहब ने विकास किया था 5 सालों में, तो उनको वही गति और वही ऊर्जा उनको यहाँ पे चेंबूर में चाहिए और वही आशा लेके वो काते साहब के पीछे खड़े हुए हैं। तो मेरे को लग रहा है कि विजय होगा ही होगा। क्योंकि दिवाली की हार्दिक शुभकामनाएं। आज कार्यकर्ताओं का सम्मेलन था और सम्मेलन में खासदार राहुल शेवाळे जी, हमारे आमदार प्रसाद लाड जी और उम्मीदवार तुकाराम काते जी, इन्होंने संबोधित किया, चेंबूर की समस्याएं बताई और उसका निवारण करने की भी योजना बनाई है। और हम कोशिश कर रहे हैं कि ये पूरी योजना जो चलनी चाहिए चेंबूर में, उसके लिए आमदार चुन के आना बहुत ज़रूरी है। और ये हमारी कोशिश भी रहेगी और जीत भी होगी कि तुकाराम काते चेंबूर से जीते और ये सब समस्याओं का निवारण करें। वो तो पूरी देश की मांग है, ना बटेंगे ना कटेंगे। अब जनता जानती है उनको क्या करना है और बीजेपी जिनके साथ खड़ी हो जाती है उनकी जीत भी निश्चित हो जाती है। तो चेंबूर में तुकाराम काते जी जरूर जीतेंगे। आज या ठिकाणी चेंबूर विधानसभेच्या महायुतीचे सर्व प्रमुख पक्ष आणि त्याचप्रमाणे घटक पक्ष यांचा मेळावा घेण्यात आला होता। या ठिकाणी सन्माननीय प्रसाद लाड साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय राहुल शेवाळे साहेब आणि त्याचप्रमाणे उमेदवार तुकाराम काते साहेब, भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्वच घटक पक्षांचे या ठिकाणी पदाधिकारी होते। आणि आपण पाहत आहे की हा उत्साह आता या ठिकाणी दिसत आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये 20 तारखेला या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे की चेंबूर विधानसभेमध्ये महायुतीचा भगवा ध्वज फडकवून पुन्हा एकदा या ठिकाणी तुकाराम कातेंना आमदार बनवायचं आहे। प्रकाश फातर्पेकर मागचे 10 वर्ष या ठिकाणी आमदार आहेत, परंतु मी त्या ठिकाणी सांगेन त्यांनी फक्त शेड बनवायचं काम केलं आणि त्या शेड पण अशा ठिकाणी केल्या की ज्या ठिकाणाहून दर्शनी भागामध्ये त्यांचा फोटो आणि त्यांचं नाव आणि त्यांच्या मुलीचं नाव ज्या ठिकाणी दिसेल अशाच प्रकारच्या शेड करण्याचं काम 10 वर्षामध्ये प्रकाश फातर्पेकर यांनी केलेलं आहे। परंतु जो मूळ प्रश्न आहे, ज्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, SRAचा प्रश्न आहे, हा जो लोकांसाठी मूलभूत प्रश्न आहेत, या प्रश्नाकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलेलं आहे। त्या प्रश्नावर त्यांनी कधी विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही आणि म्हणून जनतेची आणि खास करून नागरिकांची या ठिकाणी एक खंत आहे किंवा एक राग आहे या आमदारांवर आणि तो राग, ती खंत येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल। धन्यवाद। देखिए, कल दिवाली की पहली सुबह है। आज के शाम में इतने भारी संख्या में अगर लोग आते हैं महायुति के, तो इसका मायने क्या हुआ है? लोगों में उत्साह है और लोग आश्वस्त है और लोगों को महायुति के प्रति बहुत ही प्रेम और लगाव है। वो चाहते हैं कि फिर से एक बार महायुति की सरकार इस महाराष्ट्र में आए और मुंबई के इस चेंबूर विधानसभा में यहाँ पर महायुति का प्रत्याशी जीते, क्योंकि पिछले 10 सालों में जो आमदार रहे उन्होंने ना लोगों से संपर्क रखा, ना कुछ विकास के ऐसे ठोस काम किए हैं। जनता नाराज़ है और महायुति के हमारे उम्मीदवार काते जी, तुकाराम काते जी, जिनको भारी अनुभव है कार्यकर्ता के नाते, आमदार के नाते, उनको लोग बहुत ज़्यादा पसंद कर रहे हैं। और मुझे पूरा विश्वास है इस बार चेंबूर में अशु आडवाणी जी के आशीर्वाद से, प्रमोद शिवलकर जी के आशीर्वाद से यहाँ पर महायुति के तुकाराम काते जी भारी संख्या से, भारी मात्रा में मतों से विजयी होंगे। यहाँ पे चेंबूर विधानसभा में जैसे अभी उन्होंने कहा, SRA के प्रकल्प बहुत रखड़े हुए हैं। SRA के प्रकल्प, झोपड़पट्टी के प्रकल्प रुकवाने का काम पूर्व विधायक ने किया हुआ है। उसको गति देने का काम, झुग्गी झोपड़ियों में रहने वाले लोगों को अच्छा मकान देने का काम, SRA के काम शुरू करने का हो, या चेंबूर में इंफ्रास्ट्रक्चर की सुविधा अच्छी तरह हो और झुग्गी झोपड़ियों में जो लोग रह रहे, चाल में लोग रह रहे, वाटर मीटर गटर की जो समस्या बहुत ही विकट स्थिति पर है। और तुकाराम काते जी ऐसे एक विधायक रह चुके हैं जो खुद झोपड़पट्टी से आकर वो विधायक बने, तो वहाँ पर निचले स्तर पर झोपड़पट्टी में क्या सुविधाओं की आवश्यकता है उन्हें भली भांति मालूम है।
मुझे वो उनका कार्यकाल का वो किस्सा याद आ रहा है कि गटर में उन्होंने खुद उतरकर आंदोलन किया था। उपोषण गटर में उतरकर करने वाला ये शायद एक ही उस वक्त का विधायक था जिनका नाम तुकाराम काते हैं। लोगों से जुड़ना, लोगों के साथ आत्मीयता से बात करना, ये उनकी खूबी है और लोग उनको ज़्यादा पसंद कर रहे हैं। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।